जवळपास 370 वर्षांची परंपरा असलेली भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संपन्न झाली आहे। या घटमांडणीतून निघणारे निष्कर्ष जाहीर करण्यात आलेत। सर्वाधिक लक्ष असतं ते पाऊसमानाबाबत। पाऊसमान जूनमध्ये भरपूर असेल, जुलैत सर्वसाधारण असेल, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कमी असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असेल असाही अंदाज आहे। काही भागात महापुरामुळे नुकसान होणार असाही अंदाज आहे। राजा कायम राहील, देशाची संरक्षण स्थिती तणावाची असेल, आर्थिक स्थिती मजबूत नसेल असाही अंदाज आहे। कापूस, तांदूळ या पिकांचं उत्पादन भरपूर असेल। ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिके सर्वसाधारण असतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तीळ, बाजरी हे पीक भरपूर येईल असाही अंदाज या घटमांडणीद्वारे वर्तवण्यात आलाय। तर आपले प्रतिनिधी संजय महाजन सध्या आपल्या सोबत आहेत। संजय जी, आता निष्कर्ष समोर येत आहे। राजकीय विश्वासो किंवा शेतकरी या सगळ्यांसाठी नेमका काय निष्कर्ष समोर येतो या घटमांडणीतून? नक्कीच माधवी, भेंडवळची घटमांडणी ही जवळपास 370 वर्षांपूर्वीची परंपरा आहे आणि आजही तर त्या काळाचे चंद्रभान महाराज त्यांचे वंशज ही घटमांडणीची परंपरा जपून आहेत। या घटमांडणीच्या निष्कर्षांकडे शेतकरीच नव्हे तर राजकीय लोकांचं सुद्धा लक्ष लागून असतं। देशाच्या आर्थिक आणि संरक्षण स्थितीबद्दलही यावर भाष्य केलं जातं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय व्यक्तीसुद्धा या घटमांडणीच्या निष्कर्षांकडे लक्ष देऊन असतात। आज ही घटमांडणी चे जे काही निष्कर्ष आहेत ते जाहीर झाले आणि यातून सर्वात मोठा निष्कर्ष जो निघाला आहे तो राजा कायम राहील, म्हणजे देशाचे पंतप्रधान हे कायम राहतील, मात्र तणावात राहतील असा निष्कर्षही यात निघाला आहे। यासोबतच देशाची जी काही संरक्षण स्थिती आहे ही कमकुवत राहील, त्यावर तणाव राहील, देशाच्या संरक्षण स्थिती ही नेहमी तणावात राहील असाही निष्कर्ष यातून काढण्यात आला। मात्र सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठीचं जे काही निष्कर्ष यातून निघालेले आहेत ते शेतकऱ्यांसाठी यंदाही काहीसं अडचणीचं वर्ष जाणार असं या निष्कर्षावरून दिसतंय। म्हणजे जे काही पिकं असतील, सर्वसाधारण पिकं असतील, यावर रोगराईचं प्रमाण जास्त असेल आणि पावसाचं प्रमाण जे म्हटलं तर पावसाळ्यात 4 महिने असतात, त्यातील जून महिन्यात हा मोठ्या प्रमाणात बराचसा पाऊस असेल, तर इतर 3 महिने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हा सर्वसाधारण पाऊस असेल, म्हणजे कमी असेल। मात्र या व्यतिरिक्त महापुरामुळे अनेक ठिकाणी नुकसान होण्याची संभावना सुद्धा यातून व्यक्त केलेली आहे। आता मी त्याच ठिकाणी आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो की या ठिकाणी अशी ही भेंडवळची घटमांडणी केल्या जाते आणि एक असा खड्डा खोदला जातो। यामध्ये हे 4 मातीचे मोठे तुकडे आहेत आणि त्यावर एक मटका ठेवला जातो। ही 4 जे काय आहे ते 4 खंडाचं प्रतिनिधित्व करतात आणि ही जे 18 प्रकारची धान्य आहेत ही यातील ही करडई जी काय पीक आहे यातील हे करडई पीक हे देशाचा आर्थिक आणि संरक्षण पिकांवर रोगराईचा एकूण सावट असेल असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांचं आणि राजकीय विश्वाचं या सगळ्या भविष्यवाणीकडे लक्ष असतं। संजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।